मी मागच्या 8 दिवस इकडे नव्हतो. मागच्या 8 दिवस मी पंजाबमध्ये होतो. पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश अशा 3 ठिकाणी मी 8 दिवस होतो. आत्ता एक मुलगी भाषण करताना म्हटली की तुमच्यातलंच एका मुलाने एवढं काही शिकवलं, एवढं काही मार्गदर्शन केलं की तो शिक्षकासारखा शिकवत होता. काय नाव त्या मुलाचं? बरोबर. मी अशी एक शाळा पाहिली पंजाबमध्ये. पंजाबच्या घुमान एरियामध्ये एक शाळा पाहिली मी. त्या शाळेची स्ट्रेंथ आहे 1300 विद्यार्थी त्या शाळेमध्ये शिकतात. म्हणजे मी अभ्यास दौऱ्यावरच गेलो होतो. खरं तर शाळा व्हिजिट्स होत्या माझ्याकडे आणि त्यासाठी 8 दिवस तिकडे होतो. त्या शाळेमध्ये असं वैशिष्ट्य मला पाहायला मिळालं आणि तेच वैशिष्ट्य इथं आल्यावर रिपीट झालं म्हणून मला ते आठवलं. त्या शाळेमध्ये शिक्षकच नाही आहेत. शिक्षकच नाहीत, फक्त विद्यार्थी आहेत आणि विद्यार्थीच विद्यार्थ्यांना शिकवतात. हे जेव्हा संस्थापक जे तिथले आहेत सरदार होते त्यांनी मला सांगितलं, क्युरिओसिटी म्हणून, एक कुतूहल म्हणून मी विचारलं की इथला रिझल्ट कसा आहे. 32 विद्यार्थी 90% पुढे होते. म्हणजे एक विद्यार्थी हा इतरांसाठी किती बहुमोल असं गुरुचं काम करतो. कारण एक लक्षात घ्या, कोणीही कमी नसतो. आत्ता चासकर मॅडमने बरंच काही सांगितलं, मी कोणीच नाही लक्षात घ्या, बरंच काही सांगितलं त्यांनी. म्हणजे त्या पहिल्यापासून खूप काही सांगत असतात. ॲक्च्युली अप टू द लास्ट मोमेंट, अप टू द लास्ट ब्रीथ, आय ॲम ओनली अ स्टुडंट. मी आजही विद्यार्थीच आहे, आजही शिकतो आहे. फक्त तुमच्या आणि माझ्यामध्ये थोडंसं वयाचं अंतर आहे, त्याला काही इलाज नाही आहे. तुम्ही जसे परीक्षा देत आहे तसं मी सुद्धा त्या बेंचेसवर बसून आजही पेपर लिहितो. शिक्षण मी आजही थांबवलेलं नाही. कारण एक हे लक्षात घ्या, तुम्हाला जास्त इमोशनल आणि बोरिंग करणार नाही मी, कारण हा क्षण फार मोलाचा आणि महत्त्वाचा आहे. आयुष्य आपल्याला एकदा मिळतं. किती वेळा? एकदा. ते परत मिळणार नाही हे त्रिकालबाधित सत्य आहे. बरोबर आहे का मिळणार आहे तुमच्यापैकी कोणाला? कारण मिळणार आहे हे सांगणारा आजपर्यंत मला कोणीच भेटला नाही. अनेक व्याख्यानांच्या मंचावर, कीर्तनाच्या त्या गादीवर, प्रवचनाच्या मंचावर, अनेक ठिकाणी गेल्यानंतर जेव्हा हा प्रश्न मी विचारतो ना, तेव्हा कोणीही मला आजपर्यंत भेटला नाही की सर परत मी जन्माला येणार आहे. म्हणजे पुन्हा येईन म्हणणारे बरेच आहेत, पण ते आहे तोपर्यंतच येणार आहेत. पण एकदा गेल्यानंतर परत कोणी येणार नाही एवढं नक्की आहे. मग जे आयुष्य आपल्याला मिळालं आहे ते किती मौल्यवान आहे, किती व्हॅल्युएबल आहे याचा विचार आपण केला पाहिजे. जे क्षण आपल्याला मिळालेले आहेत ते किती व्हॅल्युएबल आहेत याचं कंपॅरिझन जर करायला गेलात ना तुम्ही, या सृष्टीमध्ये अशी कोणतीच वेल्थ, कोणतीही संपत्ती नाही की ज्या संपत्तीच्या जोरावर तुम्ही तुमचं गेलेलं आयुष्य, गेलेला क्षण परत मिळवू शकता. एक 8 दिवसापूर्वी, 8-10 दिवसापूर्वी आम्ही गणेश शिंदे आणि मी एकाच मंचावर होतो. ज्यांची व्याख्यानं तुम्हाला बऱ्याच यूट्यूबवर किंवा मोठमोठ्या प्रोग्राममध्ये ऐकायला मिळतील ते गणेश शिंदे. त्या मंचावर मी हा प्रश्न उपस्थित केलेला होता, आयुष्य हे कसं असतं बा. फार फार तुम्ही 5 ते 10 मिनटं बोलणार आहे असं त्यावेळी म्हटलं होतं मी. त्या कार्यक्रमाचं सांगतो. तो कार्यक्रम कधी मला होता, किती वेळ म्हटलं मी 5 ते 10 मिनटं जास्त घेणार नाही तुमची, तेवढाच वेळ बोलणार आहे. आणि जेव्हा मी म्हटलं धन्यवाद तेव्हा 1 तास 10 मिनिट झाले होते. ते रिपीट आज नाही होणार. फक्त एक थोडासा वेळ तुमच्या आयुष्यातला नक्की मी घेतो आहे, कारण आयुष्य एवढं किमती आहे, एवढं मौल्यवान आहे असं मी तुम्हाला आत्ता सांगत होतो. वाहतं पाणी तुम्ही पाहिलं की नाही? पाहिलंय ना? जे वाहतं पाणी असतं मग ते कुठलंही असू दे, पाटातलं असू देत, शेतातल्या किंवा नदीचं असू देत, ओढ्याचं असू देत, ते वाहतं पाणी आहे ना, त्याचं कंपॅरिझन आपल्या आयुष्यातील क्षणाशी जरूर करावं. कारण त्या
त्या वाहत्या पाण्यामध्ये जेव्हा तुम्ही कप ऑफ हँड म्हणजे हाताची अशी ओंजळ कराल आणि ती ओंजळ त्या वाहत्या पाण्यामध्ये बुडवाल आणि तुमच्या त्या हातामध्ये जेवढं पाणी येईल ना तेवढंच तुमचं असतं, पण ते वाहणारं पाणी मात्र कोणासाठी थांबत नाही. थांबतं का? बरोबर आहे ना? पहिल्या रांगेत बसलेल्या 12वीच्या मुली, बरोबर आहे का मी बोलतोय ते? काय होतं, शेवटी शिक्षक असतं ना, म्हणजे प्राचार्य वगैरे नंतरची गोष्ट आहे, पण त्याच्या पाठीमागे एक शिक्षक असलं की आपल्याकडे नाही कोणी पाहिलं नाही की मग कसं तरी होतं ना, म्हणून बोललो. वाहत्या पाण्यासारखं आपलं आयुष्य असं का? कारण वाहतं पाणी कोणासाठी थांबलेलं नाही आहे, तसं आपलं आयुष्य कोणासाठी थांबलेलं नाही आहे. तुम्ही टी व्हीसाठी 2 तास दिवसातले घालवले म्हणजे ते आयुष्यातले 2 तास रिकवर तुम्हाला होणार आहेत अजिबात नाही. मोबाईलमध्ये तुम्ही 1 तास 2 तास 3 तास घालवले म्हणजे ते 3 तास किंवा 2 तास जे तुम्ही घालवले ते रिकवर होणार आहेत अजिबात नाहीत. आयुष्याला सगळ्यात घातक जर काही असेल तर या 2 गोष्टी आहेत, एक सेलफोन आणि दुसरा टेलिव्हिजन सेट. या अधिकारवाणीनं मी तुम्हाला का सांगतो, कारण गेली 10 वर्ष मी काही टी व्ही पाहिलेली नाही, पण माझ्यात काही बदल झालेला नाही. 10 वर्ष नाही पाहिला टी व्ही, नाही पाहिला. काय फरक पडणार आहे? लोक थोडीशी नावं ठेवतात ना. आता चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी असतात, बोलणारे सगळे असतात. त्यामुळे 10 वर्ष टी व्ही पाहिला नाही म्हणून मी अधिकारवाणीनं तुम्हाला सांगतो की टी व्ही काही आवश्यकता नाही त्याची. कारण समाजाचं दुःख आपल्याला आपल्या डोक्यावर घ्यायला तो टेलिव्हिजन सेट शिकवतो, बरोबर? एखाद्या बँकेमध्ये रॉबरी झाली, ही टी व्हीमध्ये बातमी आली की आपण म्हणतो कशी झाली असेल, काय गरज काय पडली. एखाद्या ट्रेनचा ॲक्सिडेंट झालेला असेल, तिथे रिलेशन आपलं आहे का, तरी आपण तिथे विचार करण्यात 10 मिनिट 15 मिनिट अर्धा तास 1 तास घालवतो. लक्षात घ्या, म्हणजे समाजाचं दुःख आपल्या डोक्यावर घेतो, आपला वेळ वाया घालवतो. वेळ वाया घालवू नका, एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे. त्याचं कारण आहे, हा वेळ तुम्ही वाचवलात तर वेगवेगळ्या डिग्रीज, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या फॅकल्टीज असतील तर तिकडे जे ट्रॅक असतील तिकडे तुम्हाला जायला नक्की वेळ मिळेल. जे अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर मला 24 तास कमी पडतात. कारण उरकतच नाही, जे काही आहे पुढे वाढलेलं ते संपतच नाही. आणि या उलट पाहिलं तर काही लोकांच्या तोंडी शब्द येतात, वेळ कसा घालवावा कळतच नाही, टाईमपास करायलाच काही नाही आहे. म्हणजे असं सुद्धा लोक म्हणणारे भरपूर आहेत. आता आपण कोणत्या कॅटेगरीत बसायचं हे आपण ठरवावं. दुसरी गोष्ट, लोक सांगणारे आपल्याला भरपूर भेटतात, कारण आपल्याकडे फ्रीमध्ये काय मिळत असेल तर तेवढंच मिळतं. सल्ला फुकट मिळतो, नाही मागितला तरी मिळतो, लक्षात ठेवा. पण तो किती ऐकायचा, किती इम्प्लिमेंट करायचा, आपलं डोकं कुठं चालवायचं हे आपण आपलं ठरवलं पाहिजे. मुद्दाम तुमच्याशी त्या गोष्टीवर बोलतो मी. काय झालं, जसं आता तुम्ही एकमेकांची नावं घेत होतात मित्रांची, हा माझा मित्र आहे, तो माझा मित्र आहे, ही माझी मैत्रीण आहे, तसं 2 मित्र होते बघा, फार ॲडव्हान्स. ते गंमत म्हणून बोलतो तुमच्याशी. गणेश आणि राजू नावाचे 2 मित्र होते. प्रत्येक वेळी काही झालं तरी ते अडचणीत यायचे, म्हणून त्यांनी ठरवलं की आता इथून पुढे जे काही करायचं ना ते इतकं विचार करून करायचं की आपण अडचणीत आलोच नाही पाहिजे. योगायोग असं झाला, एका इमारतीला आग लागलेली होती. ऐकता ना सगळे? एका इमारतीला आग लागलेली होती आणि हे दोघेजण समोरून पाहत होते. पण मनात विचार आला यांच्या की आपण काही करायला गेलं तरी आपण अडचणीत येतो आहे, त्यापेक्षा आपण जे काही आहे ते सल्ला घेऊन करू. म्हणून त्यांचे जे काही वयाने मोठे असणारे एक सद्गृहस्थ होते, त्यांच्याकडे गेले, आम्ही काय करू. तर त्या सद्गृहस्थाने त्यांना सांगितलं की बघताय काय तुम्ही, विचार काय घेताय, जे आतमध्ये आहेत त्या प्रत्येकाला बाहेर काढा. सल्ला काय दिला त्याने, त्या वयस्कर व्यक्तीने. आग लागलेली आहे, जे तुम्हाला दिसतील त्यांना बाहेर काढा. यांच्या डोक्यात एकच होतं, आता मनाने काही करायचं नाही, पण सल्ला दिला ना त्यांनी, मग आता तसं करायचं. हे जोरात पळत त्या ठिकाणी जिथे आग लागली तिथे गेलेले होते आणि जे दिसेल त्याला बाहेर काढत होते. तिकडनं पोलीस आले, त्या पोलिसांनी या दोघांना पकडलं आणि पहिलं बाहेर आणलं. आणि गाडी असते ना लोक पकडून ठेवायची, त्या गाडीमध्ये या दोघांना त्या ठिकाणी टाकलं.
परत त्यांच्या मनामध्ये विचार आला, अरे मनाने आम्ही काहीच केलं नाही, जे त्या सद्ग्रस्तांनी सांगितलं ते फॉलो केलं तरीसुद्धा त्या पोलिसांनी आम्हाला का पकडलेलं असावं. मग त्या पोलिसांना विचारलं की तुम्ही मला का पकडलं आहे. त्या दोघांनी विचारलं. त्या माणसाने सांगितलं तेच आम्ही केलं. तर तेव्हा ते पोलीस म्हटले की ते मूर्ख आहात तुम्ही. त्याने तुम्हाला सांगितलं जे आतमध्ये त्यांना बाहेर काढा. म्हणजे काय, जे त्या आपत्तीमध्ये फसले त्यांना बाहेर काढा. तुम्ही मूर्खपणा काय केलाय, ते आग विझवायला आलेले जे होते ना अग्निशमनवाले त्यांना बाहेर काढले. म्हणजे सल्ला मिळत असतो, सांगण्याचं तात्पर्य काय, सल्ला मिळत असतो, पण तो कुठे कसा इम्प्लिमेंट करायचं हे डोकं आपलं चालवलं पाहिजे ना. तो आग विझवणाऱ्यांना जर बाहेर काढलं तर उपयोग राहील का तिथे. तसे आपली अवस्था इथून पुढे होणार आहे, हे मला यातून सांगायचं आहे. आत्ता तुम्ही अशा वळणावर आहात, इयत्ता 10वी आणि इयत्ता 12वी, म्हणजे वयवर्ष बरोबर. सिन्स फ्रॉम 13 अप टू 19, वयवर्ष 13 ते वयवर्ष 19. दिस एज ग्रुप इज कॉल्ड टीन एज. याला टीन एज असं म्हटलं जातं. म्हणजे या आकड्यांचं स्पेलिंग पाहिलं तर प्रत्येकाला टीन शब्द लागलेला आहे बघा. 13, 14, 15 अप टू 19. हा टीन बाकी कुठेच नाही, एवढ्याच ग्रुपमध्ये. 13च्या अगोदर 12 आहे. 12ला 12 टीन म्हटलं का बघा बरं, नाही ना. म्हणजे टीन कुठून सुरू झाला, 13 पासून, संपतो कुठे, 19ला. ह्या वयामध्ये तुमच्या आयुष्यातल्या चांगल्या घडामोडी इथेच होतात. आणि आयुष्याला सुद्धा वेगळं वळणसुद्धा याच वयामध्ये लागतं. कारण प्रत्येकाला वाटतं की सगळ्यांनी माझ्याकडे पाहावं. म्हणजे या वयातल्या लोकांना, आम्ही आता लांब गेलो. कारण मी त्या वाक्याचा असा वापर केला की सगळ्यांनी माझ्याकडे पाहावं असं कोणाला वाटतं, टीनेजर्सला. मला जेवढं कळतं तेवढं कोणालाच कळत नाही हे कोणाला वाटतं, याच वयातल्या स्टुडंट्सला वाटतं. सर्वांनी माझंच ऐकावं असं कोणाला वाटतं, याच वयातल्या विद्यार्थ्यांना. आणि आयुष्यातली मोठी स्वप्न बघण्यासाठी ज्या परीक्षा देऊन पुढे जायचं ना, त्या दोन्हीही महत्त्वाच्या परीक्षा याच वयात आहेत. इयत्ता 10वी आणि इयत्ता 12वी या दोन्ही परीक्षांच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवलेले तुम्ही सर्व विद्यार्थी, आणि तुमच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी या दोन्ही सरांच्या माध्यमातून घातलेला घाट म्हणजे आजचा कार्यक्रम, बाकी काही नाही. खरं तर या कार्यक्रमाला तुमचे आईवडील सुद्धा असणं अपेक्षित होतं. खरं तर फार त्यांना सुद्धा हेवा वाटतो. आज इथे आल्यानंतर म्हणजे खरं तर मला स्वतःला टू मच फॉर्च्युनेट समजतं. त्याचं कारण या सर्व स्टेपमधून मी गेलेलो आहे. सिन्स फ्रॉम लास्ट 30 to 33 इयर्स आय इन दिस फील्ड. एज्युकेशनमध्ये जवळपास 32-33 वर्ष मी काढलेली आहेत. प्रायव्हेट कोचिंग क्लासेस सिन्स फ्रॉम 1992 अप टू 2013, 1992 ते 2013पर्यंत प्रायव्हेट कोचिंग सेक्शनमध्ये सुद्धा काम केलं मी. माझे स्वतःचे 3 क्लासेस होते. खरं तर विद्यार्थी शाळेपेक्षा आपुलकीनं, आनंदानं जर चांगला अभ्यास कुठं करत असतील तर प्रायव्हेट कोचिंग क्लासेसमध्येच करतात. शाळा, अभ्यासक्रम, सिलेबस, अनेक कमिट्यांवर काम करत असताना हे सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. सिन्स फ्रॉम 2002 आय एम वन ऑफ द मेंबर ऑफ बालभारती सिलेबस कमिटी. बालभारतीचा अभ्यासक्रम कमिटीवर 2002 पासून मी काम करतो आहे. ते काम करत असताना तिथले आलेले अनुभव असतील, शाळेतले अनुभव असतील, कॉलेजेसचे अनुभव असतील, हे सगळं करत असताना सुद्धा आज इथे आल्यानंतर एक वेगळा अनुभव सरांच्या माध्यमातून मला मिळाला, मॅडमच्या माध्यमातून मिळाला. खरं तर तुमच्या सर्वांची भेट झाली. 4 शब्द तुम्ही जे ऐकताय म्हणून बोलण्याची इच्छा आणखी होत असते. कारण विद्यार्थी मित्रांनो, कीर्तन प्रवचन जरी मी करत असलो तरीसुद्धा तिथे 40च्या पुढचे लोक असतात. किती, वयवर्ष 40 ओलांडल्यानंतर मग हे लोक कीर्तन प्रवचन ऐकायला येतात. आणि आमच्यासारखी लोक त्यांना अक्कल पाजळत असतात. आणि
आयुष्य कसं जगावं हे आम्ही कीर्तनातून त्यांना सांगतो की आपली ज्ञानेश्वरी श्रीमद भगवद्गीता त्यांना सांगते आयुष्य कसं जगावं. कोणाला सांगतोय आम्ही? तुकाराम महाराजांची गाथा आयुष्यात येणारे प्रश्न कसे सोडवायचे याचं मार्गदर्शन करते. लक्षात घ्या. हे आम्ही कोणाला सांगतो तिथे 40-45च्या पुढं. आणि मग ह्या लोकांना त्यावेळी कळतं आयुष्य कसं जगायचं. आता कसं जगायचं कळल्यावर पुढचा प्रश्न येतो ते जगायचं कधी, नाही का. आपली लाईफ सिस्टम जी आहे ना, लाईफस्टाईल अँड लाईफ सिस्टम ही आता 50%वर आलेली आहे. प्रत्येक युगामध्ये माणसाचं आयुर्मान ठरलेलं होतं. ह्या युगामध्ये माणसाचं आयुर्मान फक्त 100 वर्ष, पण ते म्हणायला आहे फक्त म्हणायला आहे 100 वर्षाचं आयुष्य. 70त एखादा गेला तरी लोक म्हणतात फार जगला. 70त गेला तरी 50%वर लाईफस्टाईल आपली आलेली आहे. त्या 50% पैकी 50% आपण वेस्ट करतोय. हे दुर्दैव आपलं आहे. 24 तासाचा दिवस आहे. रात्रीचे 5-6 तास, दिवसाचे 2-3 तास आपण झोपण्यात घालवतोय. उरलेले 1-2 तास TV पाण्यात घालवतोय. आता ते ह्या डिव्हाइस आलेले मोबाईल, त्याच्यामध्ये बरेचसे ॲप तुम्हाला दिलेले आहेत. त्या मोबाईलमध्ये कमीत कमी 2-3 तास आपण घालवतोय. मोठी माणसं घरात आली, आजूबाजूला भेटली की त्यांच्या गप्पा ऐकण्यात आपण 1-2 तास घालवतोय. आणि तुम्ही जर हे सगळं कॅल्क्युलेशन केलं तर नियर अबाउट 12 आवर्स आपण असेच वाया घालवतोय. म्हणजे 24 तासाचा एक दिवस, त्यातले 12 तास वेस्ट गेले, राहिले 12 तास. म्हणजे जर 50% आयुष्य असेल 50, तर त्यातलं 25 वर्ष आपण असेच वाया घालवतोय. हे आयुष्याचं कॅल्क्युलेशन, आयुष्याचं गणित आपण कधीच करत नाही. लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला तिकडे डायव्हर्ट करायला मी नक्कीच आलेलो नाही. मला फक्त तुम्हाला एक गोष्ट प्रेरित करायची आहे. आयुष्यात अनमोल क्षण आहे ते वाया घालवू नका. त्या अभ्यासात वाया घालवा. आणि ही प्रेरणा कुठून मिळाली मला, जेव्हा मी, कारण पहिल्यापासून अनेक स्कूलमध्ये व्हिजिट करायची संधी मिळाली. पुण्यामध्ये वाडिया कॉलेजला मी गेलो होतो. असंच कॉलेज व्हिजिट, आणि इंग्लिशची एक लॅब मला डिझाईन करायची होती. आणि ती लॅब कशी असावी, आयडियल लॅब कशी असावी म्हणून बारामतीच्या जवळ एक कॉलेज आहे, तिथे एकदा मी ती लॅब बघायला गेलो होतो. तर त्यांनी राजस्थान कोटाचं स्ट्रक्चर वापरलेलं होतं. त्यानंतर सेकंड लॅब जी आहे ती वाडियामध्ये गेल्यानंतर तिथे आहे असं समजलं म्हणून मी वाडियात एंट्री केली. व्हाईस प्रिन्सिपल होते तिथे नाशिकचे, आणि त्या व्हाईस प्रिन्सिपलच्या ऑफिससमोर जो बोर्ड होता ना, त्याची नेमप्लेट होती. ती नेमप्लेट पाहिल्यानंतर वाचलं मी, आणि अर्धा तास मी त्याच्यावरच विचार करत होतो. प्रत्येक विषयाची डिग्री त्या माणसाने घेतलेली. व्हाईस प्रिन्सिपल होते तिथे नाशिकचे ते. प्रत्येक विषयाची डिग्री त्या माणसाने घेतली. मग हा माणूस किती वयाचा असेल, एवढं कसं शक्य झालं असेल, याचा त्या बोर्डकडे पाहून जवळपास अर्धा तास मी विचार करत होतो. आणि नंतर मग रिटर्न नोट पाठवले, सर आय वॉन्ट टू मेट यू. त्यांनी एक 10 मिनिटांनी मला बोलावलं आतमध्ये त्यांना भेटण्यासाठी. आणि मग त्यांना ॲज अ क्युरियस होऊन त्यांना प्रश्न विचारला, हाऊ बिकम पॉसिबल टू गेट इन दिस टाईप ऑफ डिग्रीज. एवढ्या डिग्री तुम्हाला कशा मिळवल्या, कधी मिळाल्या, काय मिळाल्या. दॅट टाईम ही टोल्ड मी दॅट आय कॅल्क्युलेट इच अँड एव्हरी मोमेंट फ्रॉम माय लाईफ अँड दॅट्स वाय आय गॉट दिस सक्सेस. यश मला मिळालं ना, तर त्याचं कारण आहे प्रत्येक मिनिटाचा, प्रत्येक सेकंदाचा, म्हणजेच प्रत्येक क्षणाचा मी विचार केला, तो वाया नाही घालवला की आपोआप मिळतं. तिथून पुढे थोडंसं डायव्हर्ट झालं आणि प्रत्येक वर्षी काहीतरी मिळवायचं म्हणून हे सुरू केलं. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासमोर हे सांगताना थोडंसं बरं वाटतं. त्याचं कारण आहे की तुम्ही एक आदर्श विद्यार्थी आहात. तुमचे शब्द हे सगळे सुचवून जात होते. त्या शब्दांमधला निरागसपणा मी पाहिलेला आहे. तर नक्कीच तुम्ही हे सगळं करू शकता. तुम्हाला मिळणारं मार्गदर्शनसुद्धा एवढ्या मोठ्या व्यक्तींचं आहे. आयुष्यामध्ये जर मोठं व्हायचं असेल, बघा 2 गोष्टी आहेत. आयुष्यामध्ये मोठं व्हायचं असेल ना, तर एक काम करायचं, जे आपल्यापेक्षा जास्त शिकलेत ना त्यांच्याशीच तुलना करायची नेहमी. आपल्यापेक्षा कमी शिकणारे किंवा कमी मार्क मिळवणारे असतात ना, त्यांच्याशी कधीच तुलना करण्याच्या भानगडीत पडायचं नाही. जे आपल्याला 70% मिळत आहेत आणि आपला फ्रेंड कोणी असेल किंवा आपला कलिग असेल, आपल्या वर्गातला कोणी असेल, त्याला 50% मिळत असतील, असं नाही म्हणायचं त्याला 50 मिळाले, मी त्याच्यापेक्षा किती तरी पुढे 70 मिळाले. अजिबात नाही. 90+ किती मिळालेत, किती जणांना मिळालेत ते पहा. त्यातल्या त्यात जो टॉपर असेल, मग तो अगदी 99 किंवा 100%चा सुद्धा असेल, तर त्याच्याशी तुलना करा. आणि संपत्तीच्या बाबतीत जर तुलना करायची असेल, तर गरीबातला गरीब जो असेल ना, त्याच्याशी तुलना करा. कारण
हे दोन कन्सेप्ट माझ्या लाईफमध्ये मी ठेवलेले आहेत. हे दोनच कन्सेप्ट मी ठेवलेले आहेत. रस्त्याच्या कडेला पेव्हमेंटवर म्हणजे त्या फुटपाथवर राहणारा माणूस सुद्धा त्याचं आयुष्य जगतो. मग त्याच्यापेक्षा देवानं आपल्याला बरंच काही दिलेलं आहे, म्हणजे आपण सुदैवी आहोत. मी तुलना कोणाशी केली तर रस्त्याच्या कडेला फुटपाथवर राहणाऱ्या व्यक्तीशी माझी तुलना केली, कारण त्याच्यापेक्षा मी नक्की सुदैवी आहे. आणि माझ्यापेक्षा जास्त डिग्री मिळवणारा जो कोणी असेल त्याच्याशी मी तुलना करतो, अरे याने एवढ्या डिग्री मिळवल्यात ना, मग आपण मागे आहोत, आपल्याला त्याच्या पुढे जायचं, ही तुलना असली पाहिजे. त्यामुळे असं काहीतरी बना की आपल्या सहकार्याला सुद्धा हेवा वाटला पाहिजे की याच्याशी बोलताना आपण कसं बोलायचं. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. तुम्ही कंटाळल्यावर मला सांगा, कारण हे जे आहे डिव्हाइस, हे माझं फार आवडतं डिव्हाइस आहे. एकदा हातात आलं की ते सुटत नाही लवकर माझ्याकडून. माझा एक क्लासमेट माझ्याकडे आला. तो आल्यावर बोलतच नव्हता काही. म्हणजे आता तो शेवटचा मुलगा जसं इथे आला भरपूर जोरात पळत, पण इथे आल्यानंतर शब्द सुचत नव्हते. तसं तो आल्यानंतर तो काहीच बोलत नव्हता. म्हटलं अरे तू का बोलत नाही आहेस? काही नाही, फक्त खाली पाहत होता. त्याला बोलतं केलं तर तो फार हळू आवाजात म्हटलं, आता मी काय बोलावं हा विचार मी करतोय. म्हटलं काय बोलावं हा विचार करायची काय गरज आहे? म्हटलं आपण दोघे क्लासमेट आहोत, 10वीपर्यंत आपण एका वर्गात शिकलो आहे, घाबरायची काय गरज आहे म्हटलं तुला? नाही म्हटलं मी ऑटो चालवतो. म्हटलं मग झालं काय ऑटो चालवतो तर? तू आणि मी एका बेंचवरच बसत होतो ना, अभ्यास आपण एकत्रच केला 10वीपर्यंत. तू ऑटो चालवतो, मग घाबरायची काय गरज आहे? नाही म्हटलं तर तुम्ही प्रिन्सिपल झालात. अरे तुम्ही शब्द कुठून आला? म्हटलं आपण एका बेंचवर आहोत आणि तुम्ही कसं झाला? नाही म्हटलं मला तीच भीती वाटते. तू म्हणावं तरी प्रश्न आहे आणि तुम्ही म्हणावं तरी प्रश्न आहे. म्हटलं त्याला एकच कारण आहे, 10वीला आपण एका वर्गात होतो. सिरियसली अभ्यासाकडे आम्ही डायव्हर्ट झालो, अभ्यास केला, तुम्ही त्यावेळी एन्जॉय केला. आम्हाला नावं ठेवत होतात त्यावेळेला. तुम्ही लेक्चर बुडवायचं, आम्ही नाही म्हटलं की तुम्ही आम्हाला काय करायचे, नावं ठेवायचे, तुम्ही लेक्चर बुडवून बाहेर खेळायचे, फिरायचे. त्यावेळी तुम्ही एन्जॉय केला. आता तुमच्या आयुष्यात काय कष्ट आहे. आम्ही त्यावेळी कष्ट घेतले, आता आम्ही रिलॅक्स आहोत. काय काम आहे मला सांगा आम्हाला? नथिंग. सिन्स फ्रॉम लास्ट 13 years आय एम ऑन द पोस्ट ऑफ प्रिन्सिपल. गेली 13 वर्ष प्रिन्सिपल म्हणून काम करतो आहे. त्याच्या आधी शिक्षक म्हणून काम केलं, HOD म्हणून काम केलं. काय त्रास आहे मला सांगा? फिरायला गेल्यासारखं मी जातो आहे शाळेमध्ये, मुलांना शिकवण्याचा छंद आहे तेवढा छंद पूर्ण करतो आहे आणि घरी येतो आहे. आणि त्या फिरायला गेलेल्या क्षणांचं मला पेमेंट मिळतो आहे. काही कष्ट आहेत. लोकांचे हात काळे होतात, आमचे हात पांढरे होतात खडूने. आता ते बंद झालं, आता ते मार्कर आलेत ना. त्यामुळे आम्हाला कष्ट आहेत का विचार? आमचे कष्ट कुठल्या तिकडचे आहेत? तुम्हाला घडवण्याचे कष्ट आहेत. आणि हे तुम्हाला मी का सांगितलं? आज तुम्ही 10वी-12वीला आहात. आज एन्जॉय करायला गेलात ना तर भविष्य अंधारात असणार आहे. आयदर रिक्षा ड्रायव्हर, 6 सीटर ड्रायव्हर, टेम्पो ड्रायव्हर किंवा कोणताही ड्रायव्हर. नाही ते झालं कुठल्या तरी एखाद्या इंडस्ट्रीमध्ये, एखाद्या स्मॉल स्केल असेल, लार्ज स्केल असेल, ते इंडस्ट्रीमध्ये काम करावं लागेल. 12 तास, 14 तास, 2 शिफ्ट, 3 शिफ्ट ही कामं करावी लागतील. आणि हे टाळायचं असेल, आयुष्यातलं कष्ट टाळायचे असतील आणि लक्झरियस लाईफ जगायचं असेल तर आत्ता कष्ट करा. कारण या वयामध्ये तुम्ही जे काही ठरवाल तेवढं सगळं करू शकता. लक्षात घ्या, एवढी एनर्जी, एवढी कपॅसिटी ही तुमच्यामध्ये आत्ता नक्कीच आहे. जे सरांचे जे त्यावेळेचे क्लासमेट आहे, मला मॅडमने सांगितलंच, आस्कर मॅडमने मगाशी, की सरांचे मित्र आहेत ते आणि मॅडमचे विद्यार्थी आहेत. त्यांना विचारा 10वी-12वीतून बाहेर गेल्यानंतर आता ॲक्च्युअल लाईफ जगताना काय अवस्था होते ती. आत्ताचे क्षण फार छान वाटतात, पण जेव्हा आपण वास्तव जीवनामध्ये पाऊल ठेवतो तेव्हा खऱ्या आयुष्याची किंमत काय असते ते त्यावेळी कळतं. आई वडिलांकडे 50,000च्या पुढचे मोबाईल आपण सहजपणे मागतो. लक्षात घ्या, सहजपणे मागतो. माझ्या मित्राकडे आयफोन आहे,
मलाही पाहिजे. परंतु तो आयफोन घेण्यासाठी आपल्या वडिलांची ती परिस्थिती आहे का याचा विचार त्यावेळी नसतो. लक्षात घ्या. हे मी तुम्हाला का बोलतो आहे, कारण हे वय विचार न करण्याचं वय. परंतु यामध्ये जर तुम्ही सावरलं स्वतःला तर नक्कीच आयुष्यामध्ये एक सक्सेसफुल पर्सन तुम्ही नक्की बनाल. आई वडिलांच्या व्यथा काय असतात हे तुम्हाला आत्ता नाही कळणार, भविष्यात कळतील. मी कुलू मनालीची फक्त एक ट्रिप आयोजित करतोय असं मी मुलांना सांगितलं होतं आणि त्या ट्रिपची फीस 18,000 रुपये आहे. बघा, हे मुलांना गंमत करण्यासाठी सांगितलं होतं मी. तुमच्याच जाधववाडीमधला एक मुलगा आहे, त्या मुलाने त्याच्या पॅरेंट्सला काय सांगितलं, माझे मित्र सगळे कुलू मनालीच्या ट्रिपला निघालेले, त्यांनी नावं दिलेली आहेत, 18,000 रुपये फीज आहे, मला पैसे पाहिजे. वडिलांनी समजवलं, जाधववाडीतलाच मुलगा आहे, खूप समजावलं वडिलांनी, पण याने ऐकलं नाही. उलट याने त्याच्या पुढची स्टेप घेतली. 2 दिवस जेवलाच नाही, कोणाशी बोलला नाही. तिसऱ्या दिवशी त्याच्या वडिलांनी मला फोन केला. म्हटलं सर एक विनंती होती. म्हटलं काय? म्हटले तुम्ही जे ते कुलू मनालीची ट्रिप आहे आयोजित केली, तिला कॅन्सल करता येईल का? म्हटलं झालं काय? म्हटले माझा मुलगा 2 दिवस झालं जेवला नाही. म्हटलं कारण? त्याला पैसे पाहिजेत आणि माझा महिन्याचा पगार 10,000 आहे. म्हटले महिन्याचा पगार 10,000 आहे आणि याची फीस तुम्ही सांगितली ते 18,000 आहे. म्हणजे 2 महिने मला काम करावे लागतील आणि त्या 2 महिन्याचा पगार मिळेल, त्यातले फक्त 2,000 शिल्लक राहतील. त्याच्यात मी 2 महिने माझं घर कसं चालवू आणि या मुलाला कसं समजावं? म्हटलं मी तुम्हाला 2 दिवसाने बोलेल आणि 2 दिवसामध्ये मी नाही बोललं तरी 2 दिवसात तुमचा मुलगा तुम्हाला बोलेल, काळजी करू नका म्हटलं. मग त्या मुलांना हे का मी ट्रिपचं बोललो, त्या परिस्थितीची जाणीव त्यांना करून द्यायची होती. ते पॅरेंट्सच्या विचारांना आपण क्रॉस नाही केलं पाहिजे, ते रिअलाईज करून द्यायचं होतं, म्हणून हे सगळं होतं. परंतु विचार करा, तुम्हाला मी का सांगतो आहे, तुम्हाला कोणालाही मोबाईलची गरज नाही आहे, पण आज माझ्या माहितीप्रमाणे तुमच्यापैकी 50% स्टुडंटकडे मोबाईल असतील, नक्कीच असतील. 10वीचे नसतील तर 10वीच्या पुढच्यांकडे तर बऱ्यापैकी असतील. कारण फक्त एकच आहे, आपण की आम्हाला नोट्स पाहिजे असतात, आम्हाला सर्च करायचं असतं. काही सर्चिंग नाही आहे, आपले शिक्षक सर्च करून सगळं काही सांगत असतात. तुम्ही काही करत बसू नका, पण मोबाईलच्या आहारी जाऊ नका. जर घ्यायचाच असेल तर आपल्या पॅरेंट्सचा मोबाईल तुम्ही घ्या, त्यांच्यासमोर तेवढा यूज करा आणि त्यांचा त्यांना देऊन टाका. त्या पॅरेंट्सच्या मोबाईलला सुद्धा हात लावू नका, TV पाहू नका आणि आपला वेळ वाया घालू नका. जर एवढं पाळलं तर आयुष्यातल्या सक्सेसपासून तुम्हाला कोणी रोखू शकणार नाही. आता शेवटचे 2 मिनटं घेतो, चालेल? 10वीचे जे विद्यार्थी असतात ना, त्यांच्या पुढे थोडं टेक्निकली बोलतो. आता 10वीच्या विद्यार्थ्यांच्या पुढे प्रश्न कोणता असतो बघा, पर्सेंटेज किती मिळवायचे आणि 11वीला जायचं एकदाच. आपल्या पॅरेंट्सलाही माहिती नसतं कुठलीच गोष्ट, की आपल्या मुलाला पुढे त्याला पॅरेंट्सला फक्त एकच माहिती, माझा मुलगा माझी मुलगी इयत्ता 10वीला आहे. त्यांना कुठलंही काम सांगायचं नाही, त्यांना परीक्षेची तयारी करण्यासाठी वारंवार फक्त एकच सांगायचं, अभ्यास कर, अभ्यास कर, अभ्यास कर आणि अभ्यास कर. टीचरला जाऊन भेटायचं, माझा मुलगा माझी मुलगी अभ्यास करते का, तुम्ही त्यांच्याकडे लक्ष द्या. याच्यापेक्षा वेगळा रोल पॅरेंट्स कधीच करत नाही. विद्यार्थी मित्रांनो, फक्त एवढं बोलून किंवा तुम्ही फक्त अभ्यासाचं ते जे काही तुमच्यापुढे टाकलेलं आहे तेवढं करून यश कधीच मिळत नाही. तुम्हाला एक उदाहरण देतो मी, नावासह उदाहरण देतो मी. जहांगीर हॉस्पिटल आहे ना पुण्यातलं, तिथे डॉक्टर दशमीत सिंग नावाचे लहान मुलांचे सर्जन आहेत. सर बसा तुम्ही. खरं तर तुम्ही उभं राहिल्यामुळे मला त्रास होतो खरं तर, प्लीज दोघेही. सर खरं तर तुम्ही वर पाहिजे होते इथे. सर या वर तुम्ही. म्हणजे विद्यार्थी प्रिय शिक्षक आणि शिक्षक प्रिय विद्यार्थी यांचं नातं इथे पाहायला मिळालं. डॉक्टर दशमीत सिंग यांच्याबद्दल मी बोलत होतो. ते माझे चांगले मित्र आहेत. जहांगीर हॉस्पिटलचे लहान मुलांचे सर्जन आहेत. नियर अबाउट एक 22-23 वर्षाची आमची मैत्री, त्यापेक्षा जास्त असेल. त्यांची पिंपरीमध्ये पण एक क्लिनिक होतं छोटं. त्यांचं उदाहरण का सांगतो मी बघा, ज्यावेळी मी एक साधारण त्या गोष्टीला 4-1 वर्ष झालेली असते, 4 किंवा 5 वर्ष अप्रॉक्स, पुण्यातील गणेश पेठेमध्ये हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचं प्रिन्सिपल म्हणून मी काम करत होतो. आणि माझे जे सायन्सचे स्टुडंट आहेत, छान आहे साडी, जाऊ द्या आता नंतर बघू आपण, आता लक्ष दे माझ्याकडे, मी सांगतोय ते फार महत्त्वाचं गणित आहे. काय होतं, या साड्यांचं आणि लेडीजचा फार मोठा एक हे, मंदिरात गेला ना तर देव नाही दिसत त्यांना,
मंदिरात गेलं तरी समोरच्या लेडीजने कोणती साडी घातलेली आहे, तिचा रंग किती छान आहे, तिचं डिझाईन किती छान आहे, मंदिरात गेल्यावर सुद्धा आपल्याला इथं तर काय. ओके, 12वीच्या स्टुडंटला मेडिकलला जायचं आहे, इंजिनिअरिंगला जायचं आहे, तर मग वेगवेगळ्या प्रकारचे गेस्ट लेक्चर्स त्या ठिकाणी आयोजित करायचे. मी तर म्हटलं चला मेडिकलच्या स्टुडंट्ससाठी आपण डॉक्टर दशमित सरांनाच इन्व्हाइट करू. म्हटलं एवढे वर्ष ते त्या ठिकाणी सर्जन म्हणून काम करत आहेत, नक्कीच आपल्या मुलांना फायदा होईल. पुण्यातलं माझं गणेश पेठेतलं कॉलेज होतं, म्हणून मी सरांना फोन केला दॅट आय वॉन्ट टू कंडक्ट वन लेक्चर रिगार्डिंग मेडिकल फील्ड, असं मी सरांशी बोललो. तर त्यावेळी सरांनी मला एक सजेशन केलं की इन्स्टेड ऑफ मी कॅन वी अरेंज द लेक्चर ऑफ माय डॉटर. म्हणजे सरांचा मला तिकडनं प्रश्न असा होता की माझ्याऐवजी माझ्या मुलीचं गेस्ट लेक्चर आपण आयोजित करायचं का. मग त्यांना विचारलं तुमची मुलगी काय करते, तर त्या डॉक्टरने एक वाक्य सांगितलं अभिमानाने, नीटची एक्झाम तिने फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्रॅक केली अँड सी अचिव्ड. परीक्षा किती मार्काची असते माहिती आहे ना तुम्हाला, नीट किती 720, बरोबर, 720 मार्काची परीक्षा. अँड सी अचिव्ड 680 मार्क्स इन फर्स्ट अटेम्प्ट. पहिल्या प्रयत्नामध्ये तिने 680 मार्क मिळवले. आणि मग ठीक आहे, मी सरांना डायरेक्ट म्हटलं ठीक आहे आपण तिचेच अनुभव म्हणून आपण गेस्ट लेक्चर अरेंज करू, कंडक्ट करू. राईट नाऊ सी इज इन दिल्ली, दिल्लीच्या एम्सची ती स्टुडंट आहे, तर MBBS करते ती. आफ्टर क्रॅकिंग 680 मार्क्स इन नीट एक्झाम. मग ती जेव्हा आली ऑफिसमध्ये बसली माझ्या तिथे, तर मी तिला सहज प्रश्न विचारला, म्हटलं 680 पहिल्याच प्रयत्नात कसे मिळाले मार्क तुला म्हटले. कारण आपली मुलं 2-2 ठिकाणी कोचिंगचा गायडन्स घेऊन, मार्गदर्शन घेऊन अगदी 400-450च्या पुढे पण जात नाहीत, आणि तू फर्स्ट अटेम्प्टमध्ये 680 मिळवले, कसे काय मिळाले म्हटलं तुला मार्क. तिने काही न बोलता फक्त तिच्या मोबाईलमधलं ते स्क्रिप्ट फक्त मला वाचायला दिलं. तो होता तिचा रिझ्यूम, तो होता तिचा बायोडेटा, सीन्स फ्रॉम नर्सरी अप टू 12th स्टँडर्ड. नर्सरीपासून ते 12वीपर्यंतचा तिचा तो रिझ्यूम होता, बायोडेटा होता. लक्षात घ्या, नर्सरीमध्ये ती कोणत्या विषयात वीक होती, तिला काय येत नव्हतं, तिथपासून तिने काय अचीव केलं, इथपर्यंत तिच्या पॅरेंट्सने मेंटेन केलेला बायोडेटा. कधीपर्यंत, जोपर्यंत ती सेल्फ रिलायंट होत नाही आहे तोपर्यंत. आणि जेव्हा ती स्वतः नोट करायला लागली, तिथून पुढे तिने तो मेंटेन केला. तो 12वीपर्यंतचा डेटा जेव्हा मी पाहिला, त्याच्यामध्ये तिच्या पॅरेंट्सने ही मुलगी नर्सरीत असताना ठरवलं होतं की माझ्या मुलीला MBBS करायचं आहे. त्या मुलीने ठरवलं होतं मला MBBSच करायचं आहे. आणि मग ती कोणत्या ट्रॅकवर गेलं पाहिजे, तिथे पुस्तकं कोणती असतील, कोणतं कोचिंग आपण घेतलं पाहिजे, कोणते ड्रॉबॅक्स असतील तर ते क्लिअर केले पाहिजे, याचा विचार ती कधीपासून करत होती, अगदी सेन्स फ्रॉम पास्ट. आपण 10वी झाल्यावर, रिझल्ट लागल्यावर विचार करतो आपल्याला 12वीला कोणत्या फील्डमध्ये जायचं आहे, कोणत्या फॅकल्टीकडे जायचं आहे. 12वी पासआउट झाल्यानंतर आपण ठरवतो पुढचा कोणता कोर्स आपल्याला मिळवायचा किंवा त्या अटेंड करायचा आहे, मग त्याची एंट्रन्स कोणती आहे, मग ते एंट्रन्ससाठी लागणारे मार्क्स, त्याच्यासाठी लागणारी पुस्तकं, मग त्याच्यासाठी लागणारे कोचिंग्स, हे आपण कधी करतोय, आफ्टर 12th. लिटरली सरप्राईज व्हाल तुम्ही. UPSC MPSC सारख्या परीक्षांना जर आपल्याला फेस करायचं असेल तर ग्रॅज्युएट झाल्यावर आपण विचार करावा. ठीक आहे, एवढ्या अगोदर पण नका करू, पण कमीत कमी 10वी नंतर 12वी नंतर तरी विचार केला पाहिजे की जर मला UPSC MPSC करायची आहे, आफ्टर ग्रॅज्युएशन मला फर्स्ट अटेम्प्ट द्यायचं, पहिल्या अटेम्प्टमध्ये मी सक्सेस मिळवलंच पाहिजे. किती वर्ष मिळतील, कमीत कमी 5 वर्ष, 3 वर्ष तर नक्कीच. पण जर ग्रॅज्युएशन नंतर आपण ठरवलं तर यश कसं मिळणार. आणि मग ज्याला यश मिळतं त्यांच्या बाबतीत आपण म्हणतो नाही त्यांचे कुठेतरी वशिले असतील, काही नसतं. लक्षात घ्या, जवळून हे विद्यार्थी पाहिलेत मी, जवळून विद्यार्थी पाहिलेले. माझे अनेक विद्यार्थी जे आहेत ते UPSC MPSC क्रॅक करून ऑफिसर्स आहेत. मेडिकल फील्डमध्ये MBBS MD करणारे काही स्टुडंट्स आहेत, त्यांचे मोठमोठे हॉस्पिटल्स आहेत. कोणतेही बर्डन घेऊ नका, पण आयुष्याचं ध्येय ठरवा, हा महत्त्वाचा संदेश मला तुम्हाला फक्त या ठिकाणी द्यायचा आहे. आयुष्याचा ट्रॅक निवडा. आई वडील त्यांची भूमिका बजावत आहेत, शिक्षक त्यांची भूमिका बजावत आहेत, पण खरी भूमिका तुम्हाला बजावायची. खर्च करण्याचं काम कोण करणार आहे, आई वडील. ज्ञान देण्याचं काम कोण करणार आहे, आई वडील. बरोबर आहे का शिक्षक, बरोबर. 2 पॉईंट झाले.
परंतु कोणाचे आई वडील किंवा कोणतेही शिक्षक तुमचा पेपर लिहायला येणार नाहीत. पेपर तुम्हालाच लिहायचा आहे. अभ्यास करा म्हणणारे सगळे आहेत, कसं करायचं शिकवणारे आहेत, पण करायचा अभ्यास मात्र तुम्हालाच. तिथं जर टाईम वेस्ट केलात तर त्यातून तुम्ही वाचणार नाही आहात. आणि शेवटचं एक पॉईंट फक्त आणि मग थांबतो मी. कारण थांबतो म्हटलं की पाठीमागच्या लोकांना फार पटकन हसायला येतं. शेवटची लाईन बघा, थांबतो म्हटल्यावर हसायला सुरुवात केली त्यांनी. तुम्ही कंटाळलेला नाही आहात हे लक्षात आहे म्हणून एक पॉईंट बोलतोय मी. आणि तो पॉईंट एक हे लक्षात घ्या, जर तुम्हाला आयुष्यात काही मिळवायचं असेल तर या लोकांना तुम्ही कधीही विसरू नका. त्याच्यामध्ये पहिले आई वडील आणि आपल्याला घडवणारे आपले शिक्षक. जर तुम्ही यांना कायम स्मरणात ठेवलं तर आयुष्याचं यश हे तुमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. आजही माझे टीचर्स, मला ज्यांनी घडवलं त्यांच्यापुढे मी नतमस्तक आहे. माझे पॅरेंट्स, त्यांच्यापुढे मी नतमस्तक आहे. कारण माझे टीचर रिटायर झाले. एक सांगलीमध्ये राहिला आहे, त्यांचा नंबर फक्त नव्हता, त्यांचा नंबर मला मिळाला. त्यांना सहज पहिला फोन लावला. तो फोन डायल करेपर्यंत सुद्धा वेळ, म्हणजे आपण म्हणतो ना की दम निघत नव्हता. डायल केल्यानंतर मी सरांना सांगितलं मी असा असा तुमचा विद्यार्थी बोलतो आहे. त्यांनी पटकन ओळखलं. 1992-93 पासून त्यांची माझी भेट नाही. ती कसे दिसतात हे पण जे आत्ताच्या याच्यात ते पण मला फक्त त्यांचं त्यावेळेचा चेहरा लक्षात होता. त्या उर्मिळेने किंवा त्या ताकदीनं मी त्यांच्याशी जेव्हा बोललो तर त्यांनी मला पहिला प्रश्न काय विचारला, तू कसा आहेस नाही विचारलं, कुठे आहे ते नाही विचारलं, किती शिकलाय तेवढं सांग. पहिला प्रश्न. मग त्यांना सांगितलं एवढं एवढं शिकलोय. त्या एरियात आलं की मला तुमच्याकडे यायचं, तुमचं थोडं मार्गदर्शन मला घ्यायचं आहे. तर ते म्हटले अरे मी माझ्या आयुष्यात एकच डिग्री मिळवली, तू एवढ्या सगळ्या डिग्रींचा पसारा लावून ठेवला आहे, आता मी तुला काय मार्गदर्शन करू. म्हटलं नाही, शेवटी एकच आहे, बाप बाप असतो. तो कमी शिकला ना तरी आयुष्याच्या अनुभवाचं सगळ्यात जीवनातलं मोठं शिक्षण त्याचं झालेलं असतं. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं, आई वडील अशिक्षित असू देत, कमी शिकलेले असू देत, त्यांची अवहेलना आपल्याकडून कधी झाली नाही पाहिजे, त्यांचा अपमान आपल्याकडून कधी झाला नाही पाहिजे, आणि आपल्या कृतीतून त्यांना खाली बघायला कधी लागलं नाही पाहिजे. एवढं फक्त तत्त्व सांभाळा. आपले शिक्षक ज्यांनी आपल्या आयुष्याला घडवलं त्या शिक्षकांना आपल्या कृतीमुळे कधी खाली बघायला लागेल असं कधीच वागू नका. जर तुम्ही हे सांभाळलं तर आयुष्यातले सगळ्यात श्रीमंत तुम्ही असणार आहात. लक्षात घ्या, पैशाने नाही, विचाराने, मानाने आणि सन्मानाने. 10वी आणि 12वीसाठी तुम्ही खूप अभ्यास केलेला असेल, सरांनी भरपूर असा अभ्यास तुमच्याकडून करून घेतलेला असेल, हे तुमच्या शब्दांमधून मला लक्षात येत होतं. त्या सर्व प्रत्येक विचारांचा विचार करा. त्यांनी तुम्हाला जे ज्ञान दिलं त्या ज्ञानाचा विचार करा आणि त्या सगळ्या गोष्टींचा वापर करून 10वी आणि 12वीची जी आता येणारी परीक्षा आहे त्या परीक्षेला हसतमुखाने निर्भयपणे सामोरं जा. यश तुमचं असणार आहे नक्कीच. आणि पुन्हा हे सगळे सक्सेस झाले की सर असाच कार्यक्रम आयोजित करतील आणि त्या कार्यक्रमाला जर सरांनी बोलवलं तर नक्की येईल. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. सरांचे 2 ब्रँच आता आहेत. या 2 ब्रँचच्या लवकरात लवकर 20 ब्रँच होऊ दे असे या ठिकाणी, आणि असे अनेक विद्यार्थी सरांचे आपण घडावेत असे या ठिकाणी भगवान परमात्मा पंढरीश पांडुरंगाच्या चरणी, माऊली ज्ञानोबा यांच्या चरणी आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो. आणि तुमच्यासाठी फक्त एकच वाक्य बोलेल, कारण तुम्ही आयुष्याच्या या आकाशामध्ये नाही का, आयुष्याच्या आकाशामध्ये झेप घेण्यासाठी तुम्ही निघालेला आहात. म्हणून उडत्या पाखरांना परतीची म्हणजे पाठीमागं फिरण्याची कधी तमा नसावी. नजरेत त्यांच्या नेहमी नवीन दिशा असावी. घरट्याचं काय ते कधीही बांधता येतं. लक्षात घ्या, घरट्याचं कधी विचार करू नका. घरट्याचं काय ते कधीही बांधता येतं, परंतु क्षितिच्या पलीकडे झेप घेण्याची मनामध्ये नेहमी जिद्द असावी. एवढंच फक्त या ठिकाणी बोलतो आणि तुम्हाला सर्वांना तुमच्या परीक्षांसाठी शुभेच्छा देतो, आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. रामकृष्ण.